यावेळी मला अडू नका. मला मरायचं, मला आत्महत्या करायची. आत्महत्या खुशाल करा. क्यू? आत्महत्येसाठी क्यू? गर्दी वाढली की क्यू आला. पण या सगळ्या माझ्यासारखी दुःख कुणाला आत्मभंग झाला, कुणाला राहायला जागा नाही, म्हणून जमले चालायचं. आणि तुम्ही? मी घर जावई आहे, म्हणजे मेल्यातच जमा. आता फक्त अर्थानं मरायचंय. मरायला तयार राहा. ही होती सुरुवात पुढील 50 वर्षात मिळणार असलेल्या टाळ्यांच्या अनेक कडकडाटांची, शेकडो सन्मानांची, पुरस्कारांची आणि प्रत्येक मराठी मनावर भविष्यात कोरल्या जाणार असलेल्या 2 दमदार वजनदार शब्दांची. ते शब्द होते दिग्दर्शक राज दत्त. त्यांच्या साधेपणात आपल्याला अमाप सौंदर्याचा साक्षात्कार होतो. त्यांच्या मायाळू चेहऱ्यावर फिल्मी बडेजावाचा लवलेशही नाही. त्यांच्या देहबोलीतून विश्वासाचा, स्नेहाचा एक अथांग प्रवाह सतत वाहत असतो. समाजकारण आणि देशभक्तीच्या भावनेला आक्रमकतेपेक्षा निर्धार अधिक शोभून दिसतो, असा दिलासा त्यांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर आपल्याला मिळतो. अर्धशतकाहूनही अधिक काळ आपली ठसठशीत मुद्रा उमटवल्यावरही त्यांच्या मुद्रेवर त्या मोठेपणाची साधी रेघही उमटलेली नाही. ऋषितुल्य या शब्दाचे ते जणू प्रत्यक्ष दृश्यरूपच. तत्वनिष्ठ, आग्रही, संयमी आणि तरीही नम्र. रसिकांना आम्ही कलाक्षेत्रातली माणसं ईश्वराचा अवतारच समजतो आणि म्हणून पहिला नमस्कार हे आपणाला करतोय. जवळपास 30 प्रदर्शित चित्रपट, त्यातील 13 चित्रपटांना राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठीचा पुरस्कार, 3 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार, एका चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार, 3 लोकप्रिय मालिका आणि 1 महानाट्य. ध्यानीमनी नसताना अचानक आयुष्याला लागलेल्या या कलासंपन्न वळणाची सुरुवात झाली होती दत्ताजींचे गुरु राजा परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली 1959 साली. मात्र चित्रपटसृष्टीत शिष्य म्हणून स्वीकार करण्याच्या आधीच जणू भविष्याचा संकेत ओळखून राजाभाऊ फार पूर्वीच दत्ताजींच्या आयुष्यात दाखल झाले होते. आता राजाभाऊ परांजपे यांची माझी काहीही ओळख नाही, असायचं काही कारणही नव्हतं. ते कुठे मी कुठे, मी मलाच ओळखत नाही, त्यांना जग ओळखतं, असे राजा परांजपे. दत्ताजी कॉलेजमध्ये शिकत असताना एका नाटकातील भूमिकेसाठी त्यांना राजाभाऊंच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. त्याच सुमारास दत्ताजींनी आपल्या काही मित्रांसोबत राजाभाऊंचा ऊन पाऊस हा चित्रपट पाहिला. काळाची पावलं तेव्हाच पडू लागली होती एका सोनेरी भविष्याच्या दिशेने. कॉलेजमध्ये असताना शेवटला पेपर झाला आणि आता चैन करायची. आमच्या विदर्भामध्ये चैन याचा अर्थ एखादा सिनेमा घरच्यांनी परवानगी दिली तर पाहायचा, एखादं पिक्चर बघायचं. हे बघायला आम्ही गेलो. पिक्चर होतं ऊन पाऊस. त्या चित्रपटाचा माझ्यावर खूपच परिणाम झाला.
केवळ माझ्यावर नाही, माझ्याबरोबर जे माझे 7-8 वर्ग मित्र होते कॉलेजचे, आम्ही पिक्चर सुरू झाल्यानंतर मध्यंतरात उठलो नाही. नको आत्ता नको खायला. पिक्चर पूर्ण झालं, आम्ही बाहेर पडलो. टवाळकी वगैरे काहीही नव्हती. 10 मिनिटं प्रत्येकजण चालत होता. त्यावेळा प्रत्येकाच्या मनात हाच विचार येत होता, आणि तो म्हणजे या चित्रपटाचा, की म्हाताऱ्या आईबापांना अशा तऱ्हेनं टाकून देणं बरोबर आहे का? त्यांना पोषण्याची, जगवण्याची, औषध देण्याची हे कर्तव्य आहे आपलं. ते न करणारी माणसं कशी असतात ते त्या चित्रपटात दिसलं. आणि एका अर्थाने तो चित्रपट मला भावला, की देवा, माझ्या इकडनं असंच घडेल का? अस्वस्थ झालो. आणि साधारण प्रत्येकाचीच ही अवस्था होती. 10-12 मिनिटं आम्ही कुणीच एकमेकाशी बोलत नव्हतो. नंतर हळूहळू बोलायला लागलो. संस्कार आणि संवेदनशीलता हा दत्ताजींच्या जगण्याचाच एक भाग होता. शाळेत निबंध लिहिताना तो संस्कार दिसे. साने गुरुजी, आचार्य विनोबा यांच्यासारख्या थोरांपुढे गेल्यावर मनाची संवेदनशीलता दिसे. त्यातून दत्ताजींचा वैचारिक पिंड घडत गेला. मी कॉलेजमध्ये गेलो. त्यानंतर मला गतीराव माडखोलकर, ज्यांनी लहानपणी माझा निबंध बसला होता, त्यांनीच मला हे दिलं, की रविवारच्या ह्याच्यामध्ये एक कॉलम हा तुझा राहील. शाळा कॉलेज असं त्याचं नाव असेल, त्याच्यावर तू लिहित राहा. पण ते लिहिणं म्हणजे काय असं, की जे खरोखर लोकांना भावेल, समजेल अशा तऱ्हेनं लिही. ते मी लिहू लागलो. हे करत असताना माझं सुदैव त्या अर्थानं आहे, की 6 ते 7 किलोमीटरवर किंवा मैलावर असेल गांधींचाही आश्रम होता. कॉलेजमध्ये आम्हाला ठाकूरदास बंग म्हणून प्राध्यापक होते. हे आम्हाला शनिवारी आणि रविवारी गोपुरीला घेऊन जायचे. काय होतं तिथे गोपुरीला? महारोगी होते. फक्त महारोग्यांसाठी जागा होती. त्यांना आंघोळ घालणं, त्यांची जखम धुणं, औषध लेप लावणं, ही कामं आम्ही तिथे करत होतो. बाबा इथूनच ठाकूरदास बंग या प्राध्यापकाने आम्हाला बरोड्याला नेलं. त्यावेळेला त्यांना जागा मिळाली होती. बाबा आमटेंना माळरान होतं. तिथे गेल्यावर आम्हाला सांगितलं की हे माळरान आपल्याला नीट करायचं आहे. उचल, खाचा, टिकाड, दगड हे बाजूला करायचे, स्वच्छ करायची जागा, नेटकी करायची आहे, लोकांना चालता आलं की अशी करायची आहे. आणि ती माळरानावरची जागा आम्ही नीट करत होतो. फक्त रविवारी जायचं आणि यायचं. अशा ठिकाणी मला निश्चितपणानं असं वाटतं की हे सगळं जे मिळत गेलं त्यातून कुठेतरी मन हे अधिक विकसित होत गेलं. 21 जानेवारी 1932 रोजी विदर्भातील धामणगाव येथे जन्म झालेल्या दत्तात्रय अंबादास मायाळू यांना त्यांची कर्मभूमी खुणावत होती. बालपणीचा कॉलेजचा परिसर सोडून दत्ताजींची पावलं विदर्भाकडून पुण्याकडे वळली होती. पुण्यातील अल्पशा मुक्कामानंतर
संघर्षानंतर पुण्याकडून पुढे ती मद्रासकडे वळणार होती. नियती इतिहास घडविण्याची तयारी करत होती. मी B.Com झालो त्या दिवशी रिझल्ट लागला. त्या दिवशी माडखोलकरांकडे गेलो की मला सर तुमच्या इथे नोकरीला घ्या ना. त्यांनी नाही म्हटलं. इथे जागा नाही रे. पण जाताना हे सांगितलं, थांब मी जरा चौकशी करतो, 1-2-4 दिवसांनी तुला कळवतो. आणि 4 दिवसानंतर त्यांचं वर्ध्याला मला पत्र आलं की पुण्याला तरुण भारत नावाचं वर्तमानपत्र आहे, तिथे नोकरी आहे. जाहिरात पाहिली होती. माझं त्यांचं बोलणंही झालं. तू तिथे पोच, जा आणि राहा. आणि एका अर्थाने या पत्रातनं माझा विदर्भ सुटला. त्यानंतर मी विदर्भात जात नसायचं नाही, जात होतो. पण राहणं पुण्याला, दैनिक तरुण भारत 1 वर्ष होतो. माझा पायगुण इतका चांगला होता की 1 वर्षाच्या आत दैनिक तरुण भारत पुढे बंद पडलं. आता काय करावं असा विचार आला. पोट आहे, स्वतःचं आहे, काय करावं. मग दगडू हलवायच्या चौकामध्ये बॉलपेन विकणं, आणखीन काही उद्योग करणं, त्यातून काहीतरी 4 पैसे मिळवणं आणि पोट भरणं अशी कामं करू लागत असतानाच माडखोलकरांचा निरोप आला की ते बंद पडलं. इथेही काही काम देता येत नाही, पण तुला एक चांगल्या जागी नोकरी देतो, तिथे तू जा. आणि ते पत्र होतं की चांदोबामध्ये तू संपादकीय विभागात जा. आणि तिथून माझं पुणं सुटलं आणि मी मद्रासला गेलो. दत्ताजी चांदोबाच्या संपादकीय विभागात नोकरी करत असतानाच चांदोबाची मालकी ज्यांच्याकडे होती त्या बी नागी रेड्डी यांच्या AVM स्टुडिओत राजाभाऊ चित्रीकरणासाठी आले होते. चित्रपट होता बाप बेटे. माणसं किती चांगली असतात. एवढा मोठा नागी रेड्डी सारखा मनुष्य, केवढं त्याचं साम्राज्य होतं, स्टुडिओ होता, चांदोबा होता, 12 भाषांमध्ये निघत होतं. त्या माणसाने सांगितलं की तू जर तुझं काम सांभाळून करत असशील तर तू तिथे शिकायला जायला हरकत नाही. आणि मी तिथे बाप बेटे नावाचा चित्रपट, इथे ते सगळं कसं चाललंय, काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. चित्रपट पूर्ण झाला. राजाभाऊ पुण्याला जायला निघाले. त्यावेळेला राजाभाऊ मला म्हटले, तू येतोस का माझ्याबरोबर? म्हटलं कसं येणार इथे? म्हटलं माझं नोकरी चालू आहे. हां म्हटले नोकरी चालू आहे तर मग ती सोडायची की नाही तुझं तू ठरव. माझ्याकडे तुला काही मिळणार नाही, फक्त जेवाय खायची तुझी सोय मला करता येईल, पण तू आलास तर मला आवडेल. मी वडिलांना पत्र लिहिलं, एक आमच्या संघाच्या जिल्हा कार्यवाहांना पत्र लिहिलं, अप्पाजी जोशींना. आणि ते पत्र लिहिल्यानंतर वडिलांचं पत्र आलं की आता तू मोठा झाला आहेस, काय करायचं कसं करायचं हे तुझं तू ठरव, मी त्यात पडणार नाही, तुला जायचं असेल तर जा. अप्पाजी जोशींचं पत्र आलं, तू असं का लिहिलंस? कुठल्याही क्षेत्रात संघाच्या स्वयंसेवकांनी जायला हरकत नाही, तो सिनेमा आहे म्हणून त्यात काय बिघडलं? तिथे तू जायला हरकत नाहीस.
आणि त्या 2 पत्रांवर मी चांदोबाची नोकरी सोडली, पुन्हा पुण्याला आलो आणि राजाभाऊंकडे जवळजवळ 7 ते 8 चित्रपटांना 7 नंबरचा पहिल्यांदा मी असिस्टंट होतो. 7 नंबरचा असिस्टंट याचा अर्थ तो बॉय असतो, दुसरं काही नसतं. हे उचल रे, ते तिकडे ठेव, नीट कर, अमकं कर, एवढीच कामं. पण तरीही त्यातनं आपण शिकत जातो आणि त्यातून होत जातो. 7 चित्रपट झाल्यानंतर मग माझी घंटी वाजली. 7वा असिस्टंट आणि 7 चित्रपट. बाप बेटे या हिंदी चित्रपटापासून सुरू झालेली राजाभाऊंसोबतची शागिर्दी पुढे 7 चित्रपटापर्यंत सुरू होती. त्या काळात राजाभाऊंनी दिग्दर्शित केलेल्या जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला, बायको माहेरी जाते, गुरुकिल्ली, आधी कळस मग पाया, पाठलाग या चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून काम करताना दत्ताजींचा प्रवास हळूहळू स्वतंत्र दिग्दर्शक होण्याकडे सुरू होता आणि राजाभाऊंच्याही ते लक्षात येत होतं. ते दत्ताजींवर जबाबदारी सोपू लागले होते. राजाभाऊ पाठलाग या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना घडलेल्या एका घटनेनं त्याला निर्णायक दिशा मिळाली. राजाभाऊंची आई ह्या आजारी पडल्या, त्या पुण्यात राहत होत्या. राजाभाऊ अस्वस्थ झाले होते. मी इथे आहे, आई तिकडे आहे, दवाखान्यात आहे, तिला भेटलं पाहिजे. पण त्या काळामध्ये असं शूटिंग थांबवता येत नव्हतं, खर्च खूप असायचे. तरीही राजाभाऊंनी एक दिवस विचार केला की रविवारी मला बोलवलं, बाकीच्या 2-3 असिस्टंट्सना बोलवलं की तुम्ही याला मदत करा. हे शॉट्स आहेत, हे आपल्याला किल्ल्याच्या खाली जाऊन घ्यायचे आहेत, कोंडाणा. आम्ही तिथे गेलो, ते शॉट्स घेतले, गाड्यातल्या काही ओळी घेतल्या आणि त्याच्यानंतर ती निगेटिव्ह ज्या वेळेला कोल्हापूरच्या तिथे शूटिंग होतं, 15 दिवसांनी मुंबईला आली. बॉम्बे लॅबमध्ये आम्ही ती पाहिली आणि माझ्या पाठीवर, मी समोर बसलो होतो थिएटरमध्ये, राजाभाऊ मागे होते, त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. त्या हात ठेवण्यामध्येच माझ्या लक्षात आलं, खूप छान केले सर म्हणे शॉट्स. मी कल्पना केली होती त्यातही तू भर घातलीस, अधिक चांगले झाले, मला आवडलं. आणि तिथूनच पुढे माझ्या जीवनाची सुरुवात झाली आणि मधुचंद्र आला. गदिमा अर्थात गदी माडगुळकर हे राजाभाऊंच्या चित्रपटाचे लेखक. त्यामुळे आपल्या पहिल्या चित्रपटाचं लेखनही त्यांनीच करावं असं दत्ताजींना वाटणं स्वाभाविक होतं. परंतु मधुचंद्र वेगळी वाट चोखाळणार होता. मधु इथे अन चंद्र तिथे, घुरतो अंधारात, घुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात. होय मधु इथे अन चंद्र तिथे, घुरतो अंधारात, घुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात. एक दिवस राजाभाऊ शूटिंग करत असताना निरोप आला कोल्हापूरला, सगळ्यांनाच मिळालं की लाल बहादूर शास्त्री वारले. एवढा मोठा माणूस आज गेला, आपण थांबूया. आणि तिने सुट्टी दिली. बादशाही बोर्डिंग जिथे मी राहत होतो, कॉट होती तिथे गेलो आणि एक पुस्तक वाचत बसलो. ताम्हाण्यांची ती कथा होती, पुस्तक होतं. त्यातली एक कथा वाचता वाचता
मी किती हसायला लागलो. आणि एका अर्ध्या मिनिटानंतर मला जागृती झाली की काय नालायक आहेस तू. अरे आजचा दिवस काय, वार काय, लाल बहादूर शास्त्रीसारखा एवढा थोर मनुष्य गेलाय आणि तू ही करत हसतोयस. मी पुस्तक मिटलं, वाचलंच नाही. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पुस्तक काढून ती संपूर्ण कथा वाचली. प्रभाकर ताम्हाणे यांच्या अल्ला जाने क्या होगा आगे या कथेवरून पटकथा लिहिण्यास माडगुळकरांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा दत्ताजींनी मधुसूदन कालेलकर यांच्याकडून चित्रपट लिहून घेतला. पटकथा वाचल्यावर मात्र माडगुळकरांनी खुलेपणानं तिला दाद देत त्यातील गाणी लिहिली. माडगुळकरांनी गाणी लिहिली, हे चिंचेचे झाड. आणि माझा पहिला चित्रपट धडाक्यात प्लाझामध्ये चालला. हे चिंचेचे झाड तिथे मग चिनार वृक्षा परी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड तिथे मग चिनार वृक्षा परी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी. हे चिंचेचे आपले गुरु राजाभाऊ परांजपे यांच्याच नर्म विनोदी शैलीत दत्ताजींनी केलेला हा चित्रपट लोकांना आवडला. दत्ताजी यशस्वी दिग्दर्शक झाले. पण दिग्दर्शक झाल्यावर दत्ताजींनी एक महत्वाची अशी गोष्ट केली जी त्यापूर्वी कोणत्याही दिग्दर्शकाने केली नव्हती. का कुणाला माहिती, पण त्या काळामध्ये एक पद्धत होती, डिरेक्टर्स चेअर असायची. अगदी राजाभाऊंनाही होती, भालजींनाही होती. भालजी अगदी मराठीत शुद्ध कोल्हापुरी भाषेत बोलायचे, पण खुर्ची मात्र लागायचीच. मी जर सर्वात पहिल्यांदी काय गोष्ट केली असेल तर डिरेक्टर्स चेअर्स ही काढायला लावली स्पॉट. मी सांगितलं की नाही, मी कुठेही बसेन, कुठेही थांबेन. सेट असेल त्या सेटवरच्या खुर्चीवर बसेन किंवा खाली बसेन, ओट्यावर बसेन. हा एक वेगळा पांडा माझ्याकडनं पडला. पहिलाच चित्रपट, पहिलंच यश आणि कौतुकाचा वर्षाव. तिकडे दूर धामण गावामध्ये ही कीर्ती पोहोचली होती. परंतु दत्ताजींच्या वडिलांना प्रश्न पडला होता, आपला मुलगा दिग्दर्शक झाला म्हणजे नेमकं काय झाला. दत्ताजींनाही ते तेव्हा सांगता आलं नाही. त्यावेळची एक घटना आहे की त्यावेळेला आम्ही पुण्यात राहत होतो, पण वडिलांना बोलवावं अशी माझी इच्छा नव्हती. पण त्यांनीच आपण सांगितलं, तुझ्या पहिल्या पिक्चरच्या पहिल्या याला मी येतो. पुण्यात आले होते, ते रिटायर्ड झालेले होते. सगळे लोक आलेत आणि त्यांनी हा चित्रपट पाहिला. ते आलेत आणि रात्री पिक्चर संपल्यानंतर मी वडिलांना विचारलं, दादा कसा वाटला. ते ठीक आहे रे म्हणले, पण मला एक सांग की सगळे तुला हात का देत होते, तुझा उत्साह का वाढवत होते, कॉंग्रॅच्युलेशन्स का देत होते. म्हटलं का, म्हणजे मी दिग्दर्शक आहे, सगळी जबाबदारी ही माझी असते, क्रेडिट माझं असतं. असं बरं. म्हटलं कथा कोणाची. म्हटलं ताम्हाणकरांची. ते पटकथा वगैरे काय असते रे. म्हटलं ते कथा ही शब्दात लिहिलेली असते, ही घटनांमध्ये लिहिलेली असते, त्याला पटकथा म्हणतात. हां हां.
संवाद त्यांनीच लिहिले. संगीत म्हटलं एन दत्तानी दिलंय. हा मोठा मनुष्य आहे म्हटलं, हिंदीतला मोठा आहे, मराठीत पहिल्यांदाच माझ्याकडे काम करतो. बरं म्हटलं. फोटोग्राफी ते एडिटिंग काय असतं रे म्हटलं, ते जोडायचं ज्यांनी असतं त्याला एडिटर म्हणतात. बरं म्हटलं हे सगळं इतरांनी केलं. फोटोग्राफी अमक्यानी केली, हे त्याने केलं, ते त्याने केलं, ते तू काय केलंस? आणि सगळे तुला का कॉंग्रॅच्युलेशन देत आहेत? मला त्या दिवशी उत्तर देता आलं नाही. म्हटलं मी काय केलं? सगळ्यांनी मिळून केलं. परंतु चित्रपट सृष्टीतलं यश अनेकदा पुढलं काम मिळवून द्यायला उपयोगी पडत नाही. दरम्यान लग्न झाल्यानं संसार चालू झाला होता. वडील निवृत्त झाले होते. आई वडील राहायला पुण्यात आले होते. खर्च जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. परंतु मधुचंद्र यशस्वी होऊनही पुढला चित्रपट मिळत नव्हता. तब्बल 8 महिने रिकामपणाचे गेले. मद्रासला जाऊन चांदोबाची नोकरी पुन्हा धरावी की काय असे विचार मनात येऊ लागले. सुलोचनाबाईंना हे कळलं तेव्हा त्या म्हणाल्या, मी भालजींशी बोलले आहे. तू कोल्हापूरला जाऊन त्यांना भेट, ते काहीतरी करतील. त्या भेटीच्या पोटातच दडलेलं होतं पुढील दीर्घ वाटचालीचं भविष्य. मी गेलो, तिथे थांबलो, बाबांना भेटलो. तेव्हा बाबा माझ्यावर चिडले, एक नड्या म्हणे, तुला जर आता परत मी असिस्टंट म्हणून घेतलं. सुलोचनाचा फोन आला होता, तिने सांगितलं त्याला असिस्टंट म्हणून घ्या. मी घेणार नाही. तुला असिस्टंट म्हणून घेतलं. तो दानवे आहे ना आमच्याकडे, त्यांनी एक पिक्चर केलं, नंतर तो माझ्याकडे असिस्टंटच राहिला आणि आजतागायत असिस्टंटच आहे. पुढं काही त्याला मिळालं नाही. तसं तुझं होईल, ते होऊ नये म्हणून तुला मी पिक्चर देणार नाही. मी जातो म्हटलं. मी निघायला लागलो तेव्हा ते म्हणले, थांब, तू उद्या ये सकाळी, आपण बोलू. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो आणि मग त्यांनी सांगितलं की तुला मी आता असिस्टंट म्हणून नाही घेत. माझी कामं आहेत, कपाट आहेत 2-3 मोठी भरलेली, स्टुडिओमध्येच आहेत. माझी स्क्रिप्ट्स आहेत, अनेक स्क्रिप्ट्स माझी झालीच नाहीत, त्याच्यावर काहीही करता आलं नाही. म्हणून मी कधी ओरडलो का, दुःखी झालो का? पडली आहेत आता, त्याला काही इलाज आहे, पडली आहेत. आता तू ती वाच आणि त्यात तुला काय वाटतंय ते नोट्स लिहि. बरं वाटलं बरं लिहि, चांगलं वाटलं चांगलं लिहि, वाईट वाटलं वाईट लिहि, ठीक आहे ठीक आहे, असे त्याच्यावर रिमार्क्स देत राहा. 3-4 दिवस गेलेत आणि एक दिवशी भालजी आले आणि मला म्हटले, काय रे वाचतोयस का नाही? म्हटलं नाही वाचतोय ना, सकाळी 9ला येतो, संध्याकाळी 6ला जातो, वाचत असतो. काही बरं वाटतंय का रे? म्हटलं बरं वाटतंय का? काय उत्तर द्यावं? म्हटलं नाही ठीक आहे, नाही तरी तुला त्यातल्या त्यात कुठलं आवडलं रे, सांग ना, सांग. म्हटलं मला ते घरची राणी म्हणून आहे ना, ते आवडलं. घरची राणी तुला आवडलं? हां. का रे? मी त्याला म्हटलं, बाबा यामध्ये हे भालजी पेंढारकरांचं असं वाटतच नाही, वाटतच नाही. मीच तर लिहिलंय. तरी म्हटलं त्यामध्ये देव, देश, धर्म असलं काही नाही, साधी कथा आहे. गाढवा, तू म्हणजे टिंगल करतोयस. मग लक्षात आलं की आपण काहीतरी चुकीचं बोललो. साधी गोष्ट, कारण भालजी म्हटल्यानंतर हातामध्ये तलवार तरी पाहिजे, नाही तर मूठ तरी पाहिजे. असली कथा नका त्यांची. मग ते मला म्हणले, म्हटलं बाबा तसं नाही. मी आपलं याने म्हटलं की फार असं काही नाही आहे,
पण तुला आवडलाय का? म्हटलो मला खूपच आवडली कथा. मग म्हणे तू कर. आता पुढलं पिक्चर करताना तुझ्याबरोबर माझ्याबरोबर तुलाही एक कथा. आणि मी घरची राणी चित्रपट तयार केला. काय पाहतोयस? ते याचं प्रतिबिंब आहे की हे त्याचं प्रतिबिंब आहे पाहतोय. तो चंद्र आहे. आत्ता ध्यानात आलो. हे त्या चंद्राचं आकाशाच्या आरशातलं प्रतिबिंब आहे. असं? मद्रासकडे जाऊ पाहत असलेली गाडी घरच्या राणीने व्हाया कोल्हापूर पुन्हा पुण्यात परत आणली. चित्रपट चालला. विशेष म्हणजे खुद्द राजाभाऊ परांजपे यांचा आणि भालजींचा चित्रपट स्पर्धेत असूनही घरची राणीला शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. आधी दिग्दर्शक जन्माला आला होताच, आता त्याचं नव्यानं बारसं झालं. गुरुचं स्मरण राहावं म्हणून मी माझ्यातला दत्तात्रय आणि त्यांच्यातला राज असं घेऊन राजदत्त केलं की आपल्याला गुरुचं विस्मरण कधी होऊ नये. त्यांच्यामुळे मी आता इथे आहे. ज्या भालजींमुळे हे सगळं घडून आलं त्यांना भेटायला म्हणून दत्ताजी कोल्हापुरात गेले तेव्हा तिथं आणखी एक आश्चर्य त्यांची वाट पाहत होतं. त्या आश्चर्याचं नाव होतं लता मंगेशकर. मी भालजी पेडणेकरांच्या पाया पडायला गेलो. बाबा म्हटलं तुमच्यापुढे घडले एक, तू माझ्या पाया पडू नकोस. म्हटलं का? अहो कथा तुमची आहे, त्या कथेवर मी सगळं बेतलंय. त्याच्यातनं इमारत उभी झाली आणि तिलाच बक्षीस मिळालं. ते सगळं ठीक आहे रे, पण म्हणे याचं कारण मी नाही आहे. त्या दिवशी तू आला होतास न चित्रपट उभी, मला काही काम द्या म्हणायला, असिस्टंट म्हणून घ्या म्हणायला. त्या दिवशी लता तिथे होती. त्या लताने हे सगळं ऐकलं आणि तिने मला सांगितलं संध्याकाळी की बाबा तुम्ही त्यालाही एक चित्रपट द्या, त्यातून तुला दिलेला आहे, तू जाऊन तिच्या पाया पड. म्हटलं मी कुठे जाणार, मला काय ठाऊक, माझी काही ओळख नाही, पाहिलंय 2-4 वेळा, नमस्कार केलाय, इतकंच. तर म्हणले मी तुला पत्ता देतो, तू मुंबईला जा, मी फोनही करतो, तिथे जाऊन तिला तू भेट. आणि मी खरोखर त्यानंतर मुंबईत आलो. लतादींना भेटायला त्यांच्या घरी गेलो, नमस्कार केला आणि सांगितलं की तुमच्यामुळे मला पुन्हा जीवनात या स्थान मिळालं, नाहीतर मी चातोबाद गेलो असतो. जगदीश खेबुडकरांनी घरची राणी या चित्रपटातील गाण्यासाठी ओळी लिहिल्या होत्या. हे स्वप्न म्हणू की चित्र नव्हे, दत्ताजींच्या पुढील वाटचालीनं ते नवं स्वप्न प्रत्यक्षात आणलं आणि त्यांचं पुढील प्रत्येक चित्र अर्थात प्रत्येक चित्रपट एका दमदार वाटेवरील पाऊल ठरत गेलं. सांग मना तुझं काय हवे, काय हवे, सांग मना तुझं काय हवे, काय हवे, हे स्वप्न म्हणू की चित्र नवे, चित्र नवे. यशाची, पुरस्कारांची एक अखंड मालिकाच सुरू झाली. त्यानंतरच्या 5 दशकांच्या वाटचालीत दत्ताजींना राज्य शासनाचे एकूण 13 पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे 8 पुरस्कार, द्वितीय क्रमांकाचे 3 पुरस्कार आणि तृतीय क्रमांकाचे 2 पुरस्कार. त्यांच्या 3 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. एका अनोख्या विवाहाची
आणि वैवाहिक जीवनात आलेल्या अकस्मात तिढ्याची कथा सांगणारा अपराध 1969 साली प्रदर्शित झाला. राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्याची परंपरा अपराधनंही पुढे सुरू ठेवली. काय रे, काय दशा करून घेतलीस? तुला भेटण्याचा किती प्रयत्न केला. माझ्यामुळे तुझी नोकरी गेली खरं ना. नाही रे, तुझ्यामुळं नाही, प्रेमामुळं. त्यानंतर 1970 साली देव माणूस, 1971 साली झेप आणि पाठोपाठ 1973 साली आला आपल्या गुन्हेगार नवऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीची कथा सांगणारा भोळी भाबडी. या चित्रपटांपैकी झेप या चित्रपटाची निर्मिती केली होती हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैजयंती माला यांनी. वैजयंतीमाला बाली हे फार मोठं नाव होतं त्या काळातलं. अशी बाई एक दिवस माझ्याकडे येते आणि मला एक मराठी चित्रपट करायचा आहे, त्याची कथा अशी अशी आहे, तुम्ही कराल का? म्हटलं का विचारताय, मी तयार आहे. संपूर्ण झेप हा चित्रपट केला, लागला, चालला आणि वैजयंतीमालेचं नाव मराठी चित्रपटसृष्टीत त्यातून नोंदलं गेलं. महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांमधील सीमा प्रश्न पेटला होता. त्यातून मराठी आणि कन्नड या भाषा भगिनींमध्येही वाद होऊ लागले होते. या वादातून निर्माण झालेल्या गमतीदार तिढ्याकडे हलका फुलका दृष्टिक्षेप टाकणारा 1973 साली प्रदर्शित झालेला वऱ्हाडी आणि वाजंत्री प्रेक्षकांना आवडला. त्यात खुद्द ग.दी. माडगुळकरांनीही भूमिका केली होती. अरे बाबा, संकटकाळी याच भाषेने माझी विचारपूस केली. खरं सांगा म्हणतो, पण तुमच्याबद्दल लाख वाईट मी ऐकलं, पण तुम्ही माझी सेवा केली, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. खरं सांगा हो, माझी मुलं कुठं आहे, माझा मुलगा कुठं आहे, माझी सून कुठं आहे? तुमची मुलं आहेत रावसाहेब, आहेत, कुठं आहेत? चित्रपट चालले, त्यांची चर्चा झाली, 2 राज्य पुरस्कार मिळाले. तरीही मराठी चित्रपट व्यवसायातील अनिश्चिततेचा फटका काही चुकला नाही. चित्रपट उद्योगच संकटात सापडल्यानं निर्मिती घटली आणि दत्ताजींनी पुन्हा दक्षिणेकडे कूच केलं. दिग्दर्शक के बालचंदर यांचा सहाय्यक म्हणून काम सुरू केलं. परंतु सुखांनी पुन्हा दत्ताजींचा शोध घेतला. एकटी पथ चालले दोघांस आता हात द्या म्हणत अभिनेत्री सीमा देव यांनी 1975 साली निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. राजदत्त यांना दिग्दर्शनासाठी पाचारण केलं आणि रमेश देव सीमा यांच्याच भूमिका असलेला या सुखांनो या दत्ताजींसाठीही नव्यानं सुख घेऊन आला. पती पत्नी मधील गैरसमजाच्या या साध्या सुध्या कथेला राजदत्त यांचा परिसस्पर्श लाभला. चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला. मराठी चित्रपटांच्या कोणत्याही चौकटीत, कोणत्याही चाकोरीत बसू शकणार नाही असा देवकी नंदन गोपाला हा चित्रपट आला 1977 साली. विदर्भातील सामाजिक संत श्री गाडगे बाबा यांच्या जीवन कार्यावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटानं दत्ताजींना पुन्हा एकदा राज्य पुरस्कारांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवून दिलं. राम कदम यांचं अतिशय उच्च दर्जाचं संगीत, अस्सल वऱ्हाडी भाषेतील संवाद आणि समाज सुधारणेचा दत्ताजींच्या जिव्हाळ्याचा विषय. अरे तुम्ही काय माणसं व्हा का हैवान व्हा? आपला तो जीवन दुसऱ्याचं काय? आमची म्हातारी बिमारीने हात पाय जाळते, मरीन पण डॉक्टरले सुई नाही टोचू देणार. देवकी नंदन गोपाला करताना जर माझ्या समोर कुणी असेल किंवा ज्यांनी मला दिशा दिली असेल ती ही होती की हा मनुष्य भोळा भाबडा नाही, हा चिपळ्या केवळ टाळ वाजवणारा माणूस नाही, तर हा समाज सुधारक आहे. हे प्रबोधनकारांच्या पुस्तकामध्ये गाडगे महाराजांनी लिहिलेल्या ओळीमध्ये हे होतं आणि एका अर्थाने
ती वाट मला एकदम लाईट लागल्यासारखी फोकस झाली आणि संपूर्ण चित्रपटामध्ये गाडगे महाराज हे देवत्वाकडे नेणारे नसून समाज जीवनाला दिशा देऊन सशक्त करणारा इसम आहे अशा तऱ्हेची भूमिका मांडत मी संपूर्ण गाडगे महाराजांचं चरित्र देवकीनंदन गोपाला या नावाने, देवाचं नाव घ्या त्याला हरकत नाही, पण करा काम समाजासाठी, ही त्यातली शिकवणूक होती जी एका अर्थाने गाडगे महाराजांच्या संपूर्ण जीवनात मला दिसते. त्यांनी ज्यांच्याकडे काही कमी आहे त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल या तऱ्हेने कार्य आयुष्यभर केलं आणि तेच मांडण्याचा एक वेगळा प्रयत्न देवकीनंदन गोपालामध्ये मी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाचं एक प्रमुख बलस्थान होतं अर्थातच डॉक्टर श्रीराम लागू यांचा व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरणारा अभिनय. भक्तीनं देवाचं भजन केलं तर माणूस देव होते. मग करा बरे भजन. डॉक्टर लागूंबद्दल काय बोलावं. हा मनुष्य जन्मतः ते डॉक्टर का होते हाच मला प्रश्न पडतो. ते खरं तर कलावंत, उत्कृष्ट कलावंत, कुठलीही भूमिका असो ती साकारताना त्यात समरसून जाणारे. देवकीनंदनमध्ये तसंच घडलं आणि सुदैवानं त्यांनी मला ते सांगितलंही की दत्ताजी, तुमच्या या स्क्रिप्टमध्ये मला जो दिसतो आहे गाडगे महाराज तो माझ्याच मनातला आहे. मलाही समाजाचाच विचार करायचा आहे असं वाटतं. असं करणारा हा मनुष्य आहे. ती भूमिका मला मिळाल्याबद्दल मला आनंद वाटतोय. अत्यंत समरसून देवकीनंदनमध्ये त्यांनी काम केलं, भूमिका केली आणि यशस्वी केली. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचं मधुर संगीत असलेला चंद्र होता साक्षीला 1978 साली प्रदर्शित झाला. या मोठ्या यशापाठोपाठ दत्ताजींच्या दिग्दर्शनाखाली घडला एक चमत्कार, अर्थातच कलेचा, सृजनाचा चमत्कार, अष्टविनायक. अपराधचे निर्माते शरद पिळगावकर यांनी मला अष्टविनायकसाठीही बोलवलं. शरद पिळगावकरांनी 8 विनायकांचं दर्शन याच्यावर एक गीत केलं आणि हे करताना एक चढावडच लागली की आम्ही त्यात काम करू. अशा तऱ्हेने शाहू मोडकपासून तर अगदी शरद पिळगावकरांपर्यंत प्रत्येकाने येऊन सांगितलं की तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल, आम्ही एका याच्यापुरते घेतो. आणि अशा तऱ्हेने अष्टविनायकमधली 8ही गाणी ही वेगवेगळ्या कलावंतांनी खूपच समृद्ध केलीत आणि एका अर्थाने ते अष्टविनायकाचंही दर्शन होतं आणि ह्या कलावंत मंडळींचं त्यातली त्यांची देवाबद्दलची आस ही ह्यातूनही ती दिसत होती. तर अष्टविनायक हा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं आणि दत्ता काका डायरेक्ट करणार होते तेव्हा मी त्या चित्रपटात नव्हतो. मग काही कलाकारांची वगैरे काहीतरी सिलेक्शनसाठी काहीतरी गोष्टी घडल्या आणि मी आमच्या घरचे सगळेच गणपतीचे परमभक्त आम्ही आहोत, त्यामुळे माझ्या मनात आलं की मी त्या चित्रपटात काम करावं. माझ्याकडे खरं म्हणजे वेळ नव्हता तेव्हा, कारण हिंदीमध्ये मी खूप जास्त बिझी होतो ॲज अन ॲक्टर. पण तरीसुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितलं, दत्ता काका होते तेव्हा, की मी या चित्रपटात काम करतो. तर दोघेही खुश झाले. पण पप्पांनी विचारलं मला की वेळ काढू शकशील का तू? म्हटलं आपण बघूया. आणि एका अटीवरती मी सांगितलं मी काम करीन
कारण मला पैसे वगैरे मिळणार नव्हते मला माहिती होतं, कारण वडिलांचंच प्रोडक्शन होतं त्यामुळे. पण मी म्हटलं माझी एक अट आहे की प्रत्येक गणपतीच्या शूटिंगला जेव्हा तुम्ही जाल 8ही ठिकाणी, तिथं मी तिथे असलो पाहिजे. म्हणजे माझा शॉट तुम्ही तिथे घ्यायचा, दुसऱ्या कुठल्या तरी लोकेशनवरती क्लोजेस नाही घ्यायचे. ही एकच अट. ती दोघांनी मान्य केली, पप्पांनी सुद्धा, दत्ता काकांनी सुद्धा. आणि तो चित्रपट बनला आणि तो चित्रपट खूपच गाजला. अजूनही तो चित्रपट लोकांच्या स्मरणात आहे, लोक आजही पाहतात. त्याच्या आधी मी एका मराठी हिंदी बायलिंग्वल पिक्चरमध्ये काम केलं होतं. त्या मराठी चित्रपटाचं नाव होतं पारद आणि हिंदीचं नाव होतं अंजाम. ते सुद्धा दत्ता काकांनीच डायरेक्ट केलं होतं. त्यांचा स्वभाव तसा पाहायला गेलं तर खूप लो प्रोफाईल राहणारा माणूस, कधीही स्वतःचं मार्केटिंग केलं नाही, करता आलं नाही. त्यामुळे गप्प राहणारा माणूस, जास्त न बोलणारा माणूस. दुपारची झोप अतिशय महत्त्वाची. म्हणजे शूटिंग असताना सुद्धा लंच ब्रेक झाला की जेवायचं पटकन, आणि नाही म्हणाल तरी सुद्धा एक 20 मिनटं 25 मिनटं तरी झोप काढलीच पाहिजे दुपारची. त्याच्याशिवाय त्यांची बॅटरी चार्ज नाही व्हायची कधी. हट्टी स्वभावाने, खूप लोकांचं कधी ऐकून घेतलं नाही. आणि काय म्हणतात त्याला आपण, पॉलिटिकली राईट आपण उत्तर देऊया लोकांना वगैरे, असं कधीही दत्ता काकांनी केलं नाही. तडकाफडकी जे काय आहे ते समोर. त्यामुळे काही लोक थोडेसे बचके असायचे किंवा बचके राहिले दत्ता काकांची, कारण त्यांना ती चापलुसी कधीच जमली नाही. आणि मला असं वाटतं प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि तो त्याच्याशी काय म्हणतात त्याला आपण निष्ठावान राहिलं पाहिजे माणसाने. तर दत्ता काकांकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. मी दत्ता काकांना नेहमी एका वरच्या लेवलवरतीच मानलेलं आहे. आय हॅव ऑलवेज पुट हिम इन ग्रेट एस्टीम. आणि तसंच माझ्या मनात नेहमीच ते राहणार आहे. आणि त्यांचाही आशीर्वाद मला सतत लाभणार आहे, यात शंका नाही. त्यानंतरची 5 वर्ष दत्ताजींच्या कर्तृत्वाचा आलेख सतत उंचावत गेला. विषयांचं वैविध्य, चित्रपटांच्या विविध प्रकृती आणि दिग्दर्शनातील कौशल्य यांची सांगड घातली जाऊन त्याचं व्यावसायिक यशात रूपांतर होत होतं. पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या 3 मुलांची आई या कथेवर आधारित मदर इंडियाची आठवण करून देणारा अरे संसार संसार. मी तुम्हाला लहानाचं मोठं केलं ते हेच धावण्यासाठी करा. आणि माझ्या परसादा मी तुझ्या मोहर पदर पसरतोया, भीक मागतोया. पण माझ्या डोळ्यात एकच वेगळं ओला करा बाबा, मला वेगळं नका. ते समजून नासले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक बाबा कदम यांच्या कादंबरीवर आधारित भालू, पुण्यातील गाजलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्यावर आधारित माफीचा साक्षीदार आणि अनिल बर्वे यांच्या ऑपरेशन गोल्डन गँग या कथेवर आधारित मुंबईचा फौजदार. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. तिची माझी माझी तिची होय, तिची माझी तिची आहे बरोबरी. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. हे करत असताना मध्येच माझ्याकडे एक मुंबईचा फौजदार या नावाची कथा आली. आणि पुन्हा माझ्यातलं डमरू एक जागं झालं. ते मधुचंद्र सर, की अत्यंत विनोदी एक चित्रपट केला आणि पुन्हा तशाच तऱ्हेचा एक वेगळा चित्रपट माझ्याकडे आला. आणि तोही करण्याचा मी प्रयत्न केला. तो तर यशस्वी ठरला, अत्यंत यशस्वी ठरला. मुंबईचा फौजदार याच्यामधली कथा म्हटलं तर विनोदी होती. रंजनासारखी हिरोईन त्यावेळेला
त्या कथेबद्दल शांताराम बापूंचा आणि तिचा खूप घरोबा होता, नातच होतं. पण त्यांनी सुद्धा अशी कथा तू कशाला घेतेस असं सांगितल्यावर तिनेच सांगितलं की मला खूप आवडली आहे कथा आणि तिने काम केलं, मनस्वीपणे केलं. तुम्हाला माहित आहे मी देवाला नवस बोलले होते. वा, मला मुंबईचा फौजदारच नवरा मिळू दे म्हणून. कळलं. रवींद्र महाजनीसारख्या एक अत्यंत ज्याला हिरो, त्या काळातला फार मोठा हिरो समजला जात असे, त्यांनी त्यातलं काम ज्या पद्धतीनं केलं त्यातून त्यांनीही विनोद साधण्याचाच खूप प्रयत्न केला. अगदी तेंडुलकरांच्या मुलींनी सुद्धा त्यात काम केलं, तेही नाव खूप मोठं होतं. अशा अनेकांनी माझ्याकडे सहजपणानं कामं केलीत, निर्मिती झाली आणि त्यांनी तर आनंद घेतलाच, पण तो मलाही दिला. नाना पाटेकर, अशोक सराफ आणि मधु कांबीकर यांच्या भूमिका असलेला राघू मैना हा एक वेगळ्याच पठडीचा चित्रपटही त्या काळात दत्ताजींनी दिला. एका अर्थानं समाजातली जी लबाड माणसं आहेत पण चेहऱ्यावर ज्यांच्या कुठे दिसत नाही ती सच्चिल वाटावी अशी असतात, असा जो भाग आहे तो त्या चित्रपटामध्ये आहे. नाना पाटेकर, अशोक सराफ, निळभाऊ, मधु कांबीकर अशा दिग्गज कलावंतांनी अत्यंत समरसून हा चित्रपट केला आणि तो यशस्वी ठरला. तिन्ही सुनांचे दागिने ते. याच काळात दत्ताजींच्या 2 चित्रपटांना राष्ट्रीय आणि त्याच बरोबरीनं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राज्य पुरस्कारही प्राप्त झाले. त्यातील पहिला चित्रपट होता जयवंत दळवी यांच्या पर्याय या कथेवरील पुढचं पाऊल, आणि या वाटचालीवर कळस चढवणारा चित्रपट होता शापित. थेट टोकदार भाष्य, लखलखीत अभिनय, दमदार संगीत आणि संवेदनशील दिग्दर्शन. अशा याच्यामध्ये माझ्याकडे शापित नावाचाही चित्रपट आला. एक दिवशी मी असाच त्या कथेवर विचार करीत बसलो असताना, स्क्रिप्ट रायटिंग चालू असताना, घरा कामात होते. सकाळी आम्ही एका हॉटेलमध्ये त्यांनी आम्हाला, एका लॉजमध्ये आम्हाला गव्हर्नमेंटच्या जागा दिली होती आणि त्याच्या समोरच एक मोठा बंगला होता, तिथे न्यायाधीश राहत होते. मी सकाळी फिरायला जायचा त्यावेळेला एका माणसाला मी रोज तिथे पाहत असे आणि त्याच माणसाला मी सकाळी 10 वाजता साहेबांच्या आधी त्यांची गाडी उघडणं, त्यांना बसवणं आणि स्वतः तो जो चपराशाचा पट्टा असतो, तो कुर्ता असतो, तो हे घातलेलं आणि वरती फेटा असा पाहिला आणि त्याला मी त्यांच्या घरात काम करतानाही पाहत असे. म्हणून मी सहज त्याला विचारलं की अरे तू पट्टेवाला आहेस, सरकारी नोकर आहेस, तुला सरकारकडनं पैसा मिळतो, मग तू त्यांच्या घरी का जातोस, पाणी कशाला भरतोस, बागेला पाणी का देतोस. तेव्हा तो म्हणला काय करू साहेब, मी अजून परमनंट झालो नाही, साहेबांची चिठ्ठी मिळाली, पत्र मिळालं तर होईल. तर साहेबांनी मला सांगितलं की आधी तू माझ्याकडे ये, घरातली अशी अशी कामं कर, मग बघू. माझा नाईलाज झाला, मी करायला लागलो.
तेव्हा मनात माझ्या विचार आला की गुलामगिरी फक्त आफ्रिकेतच नाही आहे, ती जगभर आहे, सर्व ठिकाणी आहे, माणसामध्येही आहे. आणि मग मला ती कथा थोडीशी उलगडू लागली आणि त्यानंतर त्याला मी शापित नावाचा चित्रपट केला. सरकार तुमच्या पाया पडतो, सरकार तुमच्या पाया पडतो. नाही सरकार, दुसरी काय करतो माझे पाय तोडू नका सरकार. अरे असेल हिंमत तर झुकारून द्या ती कर्ज, झुकारून द्या. ती गुलामगिरी, ती लाचारी, ते जोखड. आणि चला शहराकडे. एक गोष्ट चांगली होती की सगळे कलावंत, मधु कांबीकर सारखी पहिलंच काम करणारी चित्रपटामध्ये, नाटकात तिने केलं होतं, म्हणजे तमाशात तिने काम केलं होतं, ती मिळाली. आणि तिने इतक्या मनस्वीपणे ते काम केलं. थोडीशी अडाणी होती, पण अडाणी असली तरी विद्वत्ता नव्हती असं नव्हतं, असं नसतंच. शाळेत शिक्षण घेतलं नसेल घेतलं, पण व्यावहारिक ज्ञान येत नाही, इतर ज्ञान येत नाही असं होत नाही. तिच्या बाबतीत मी हे अनुभवलं. शापितमध्ये निळू फुलेंसारखा मनुष्य, कलावंत उत्तम, पण विनोदाकडे जास्त आहे लक्ष. मी म्हटलं यातली भूमिका तशा अर्थाने विनोदी नाही. ते चेहऱ्यावर एक्सप्रेशनही नको आहे, जे विनोदी नटाला लागतं, त्या कॅरेक्टरला लागतं. ही एक गंभीर भूमिका आहे. त्यातलं दुःख, त्यातल्या व्यथा ह्या समोर आल्या पाहिजेत. मग ते माझ्याबरोबर बसायचे, रिहर्सल करताना विचारायचे, हे जमलंय का, हे बरोबर आहे का. म्हणजे निळू फुलेंसारखा मोठा मनुष्य, म्हणजे एका अर्थाने त्या काळामध्ये माझ्यापेक्षाही त्यांचं नाव मोठं होतं. अनेक नाटकातनं भूमिका, अनेक चित्रपटातनं भूमिका केल्या होत्या. पण ही सगळीच माणसं माझ्याशी अत्यंत निरलसपणे वागायची. मोठेपणाचा कुठेही हे नव्हता. माणसं एकदा दत्ताजींच्या संपर्कात आली की ती कायम त्यांच्या प्रेमात राहत. सर्जा हे त्याचंच एक उदाहरण. दिग्दर्शक म्हणून दत्ताजींच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीच्या अखेरच्या काळातील हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाविष्कारही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला. याच चित्रपटातून अभिनेत्री पूजा पवार यांची कारकीर्दही सुरू झाली होती. सर्जाच्या नायिकेसाठी माझं सिलेक्शन झाल्यानंतर मला जेव्हा ट्रेनिंगसाठी बोलवलं तर सीमा रमेशदेव यांच्या घरी मी राहायचे आणि तिथं दत्ताकाका पण यायचे, घरचेच रिलेशन आहेत त्यांचे. सो तिथं दत्ताकाका आल्यानंतर माझ्याकडून डायलॉग बोलून घ्यायचे आणि मला शिकवायचे ते प्रत्यक्षात की कसं बोलायचं असतं. डोंबरीण असेल तर कशी बोलेल, साधीबाई असेल तर कशी बोलेल, मग तिचा लहेजा काय असेल. म्हणजे हे जे बारकावे आहेत ना, त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहेत. आणि हेच बारकावे आम्ही, असं नाही की आत्ता हे शिकवलं आणि नंतर ते, त्यांच्या लक्षात इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असायच्या, त्याच त्यांनी तिथं ते बरोबर त्याचा वापर करायचे. अजून एक म्हणजे की त्यांनी माझ्या डोळ्यांचा वापर पण खूप चांगल्या पद्धतीने केला, की गाण्यामध्ये काही डोळ्यांच्या बाबतीत जे काही लाईन्स आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांनी ते घेतलेलं. म्हणजे थोडक्यात काय की अभ्यास कसा करायचा एखाद्या गोष्टीचा, एखाद्या सिनेमाचा, एखाद्या सीनचा, एखाद्या डायलॉगचा, एखाद्या ॲटमॉस्फिअरचा किंवा नैसर्गिकतेचा, हे दत्ताकाकांमुळेच सगळं मला ह्या गोष्टी खूप आत्मसात करता आल्या, खूप शिकता आल्या आणि त्या आजतागायत माझ्याबरोबर आहेत. आज मी जो काही आहे चित्रपटसृष्टीमध्ये, मी जे काही प्राप्त केलं आहे, ज्या स्थानाला पोचलो आहे, त्यामध्ये दोन व्यक्तींचा खूप मोठा हात आहे आणि एकीचा आशीर्वाद आहे. त्यातले दोन म्हणजे माझे वडील श्री रमेश देव आणि दुसरे श्री राजदत्त. आणि जिचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे ती माझी आई सीमा देव. दत्ताकाकांनी मला अशा बऱ्याचशा
कदाचित ते अर्धांगी चित्रपट निर्माण करत असताना त्यांनी बरेच चेहरे पाहिले असतील आणि त्याच्यातून निवडलेला होता. बाबांनी आणि त्यांनी जेव्हा शेलारखिंड कादंबरी वाचली, माननीय बाबासाहेब पुरंदरेंबरोबर त्यांनी बरेचसे किल्ले पण फिरले आणि त्याच संदर्भात त्याच वेळेला मीही त्यांच्याबरोबर फिरायचो. त्यानंतर सर्जा घडला. आपल्याला जर चांगला गुरु मिळाला, मला आईवडीलच भेटले ज्यांच्याकडून मला हा वारसा मिळाला, परंतु तरीसुद्धा कॅमेरासमोर उभं राहिल्यानंतर कसं वागायचं, कसं बोलायचं, कुठे बघायचं, आपल्या आवाजाचं प्रोजेक्शन काय करायला हवं, आपले एक्सप्रेशन्स किती मोठे पाहिजेत, किती लहान पाहिजेत, किती एक्सप्लेनेटरी पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपला गुरु आणि जर तो दिग्दर्शक असेल तर तोच आपल्याला शिकवतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी मला दत्ता काकांकडनं शिकायला मिळाल्या. मी त्यांचे हे आभार कधीच विसरू शकणार नाही. अर्धांगी चित्रपटाला, माझ्या पहिल्याच चित्रपटाला मला विशेष अभिनेता हे पारितोषिकही मिळालं स्टेट गव्हर्नमेंटचं, महाराष्ट्र राज्य पुरस्कार. त्यानंतर सर्जाला चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं, स्टेट अवॉर्ड मिळालं. तेव्हा ते जे काही त्यांनी घडवलं मला आणि जे काही मी घडलो, यामागे पूर्णपणे दत्ता काकांचा हात आहे. सर्जातले काही क्षण मला अजूनही म्हणजे खूप सगळेच आठवतात, पण काही अगदी सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये मला ना बोथाटी शिकायला सांगितलं होतं आणि मला शिक्षण होतं बोथाटी शिकायचं. 2 हातामध्ये बोथाटी फिरवून पेटवून मग ते शिकतात आणि ते मला खूप चांगलं जमत होतं. पण दत्ता काकांनी इतका सुंदर त्याचा वापर करून घेतला आहे, म्हणजे असं नाही की तो प्रसंग नाही आहे म्हणून कट केला आणि नाही, मी शिकलेल्या सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये आलेल्या आहेत. शेवटची जी फायटिंग क्लायमॅक्स जो आहे तो सुद्धा इतका सुंदर, म्हणजे मी पाहिजेच त्याच्यात ते जे बोथाटी आणि लाठी फिरवायची आहे ते मी इतकं छान म्हणजे करून घेतलं माझ्याकडून. त्यामुळे प्रत्येक क्षण माझ्या तो लक्षात आहे. प्रत्येक सीनला न्याय कसा देता येईल हे दत्ता काकांनी बघितलेलं आहे. त्याच्याचमुळे तर नॅशनल अवॉर्ड मिळालं सिनेमाला. 2002 साली आलेला झंझावात हा दत्ताजींचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट. दरम्यान त्यांनी मार्क झुबेर आणि शर्मिला टागोर यांच्या भूमिका असलेला दूरी हा हिंदी चित्रपट केला. दुसऱ्या जगातली, हाक, वाक्या अशा काही हिंदी मराठी चित्रपटात भूमिकाही केल्या. परंतु चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी केलेल्या दिग्दर्शनातील एक अत्यंत महत्वाचा ऐवज म्हणजे गोट्या ही मालिका. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. गोट्या ही मालिका माझ्याकडे आली. गोट्याचे लेखक नाधो ताम्हणकर हे किर्लोस्करवाडीमध्ये क्लेरिकल काम करत होते. किर्लोस्करवाडी हे त्यावेळेला गाव नव्हतं, वस्तीही फारशी नाही, फक्त स्टाफ आणि कारखान्यात काही माणसं, कारण बाकीचे कामगार तिकडलेच होते. ते यायचे. माझ्या सुदैवानं ठाण्यात आमच्या घराच्या जवळच्या 2 गल्ल्या सोडून त्यांच्या पत्नी राहतात असं मला कळलं, कारण ताम्हणकर केव्हाच गेले होते. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की मला या गोट्याबद्दल तुम्ही काही सांगा ना हो. तुमच्या नात्यात कुठे असं मूल होतं का असं कुणी की ज्याच्यातनं इन्स्पायर होऊन त्यांनी ही कथा लिहिली. बे बीज कुठे सापडलं तुम्हाला? त्या हसल्या आणि मला म्हणल्या, काय बोलताय तुम्ही? अहो त्या काळामध्ये हे दुपारी 1 वाजता यायचे, जेवण करायचे, अर्धा तास झोप काढायचे, पुन्हा कामाला जायचे. बायकोशी साहित्य या विषयावर चर्चा वगैरे काय सांगताय तुम्ही? काही सुचलं असेल तर सांगतील वगैरे, असं काहीही नव्हतं. माझ्या आमटीमध्ये माझ्याकडनं चुकून मीठ कमी पडलं तर आमची बोला चालवायची. अहो काय करताय, मीठ अबकं नाही आहे, हे नाही.
जेवणात काही कमी जास्त झालं असेल तर त्यावर, ह्याबद्दल नाही. मी विचार करू लागलो की मग यांना यांच्या नात्यात कुणी असा मुलगा दिसला नाही, काही सांगत नाही, काय असेल हे. आणि खाडकन माझ्या डोक्यामध्ये एक प्रकाश किरण आला आणि मी थोडीशी टवाळी तामणकरांची केली मनातल्या मनात. स्वतःशी बोललो, थोडंसं मोठ्यानेही बोललो, पण ते माझं मला ऐकायला येईल या पद्धत. अरे म्हटला, तामणकर मा लबाड मनुष्य, हातला हा जो गोट्या आहे ना, हे 1985 च्या काळातलं किंवा 19व्या शतकाच्या नंतरच्या काळातलं श्रीकृष्णाचं रूप आहे. कृष्ण जसा सगळ्यांना भावला त्याच्या लहानपणात मोठेपणात सगळ्यात, तसं हे कॅरेक्टर मला वाटतंय. आणि ही एक इन्स्पिरेशन घेऊन मी त्यातून गोट्या मालिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वा 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 वा, चांगलंच सांगतेस. आम्हाला काय आमच्या टांगड्या म्हणून घ्यायच्यात का? अगं आजी, तूच म्हणालीस ना मगाशी, मेल्यानो घरात आलात तर टांगडी मोडून ठेवी नाही काची. नको रे बाबा. I'm very honored to make this video on Sri Rajrata sir. He had directed a movie for my father called Hets Maza Mahir, which won many awards. My father had produced that movie. And after that movie, I had just completed my thread ceremony, and I was in my summer vacation. He had come to our house, and he described this show that he was going to be directing called Gotia. It was about this young orphan and his life and what he goes through. And I had never read the book before, but as he read the script to me, it sounded like a very exciting role. And so we started filming that summer. The first few episodes were in Uran. And I remember, even the first few scenes, I had to go climb a coconut tree, draw water from a well. And he was very thoughtful and patient with me. He had a really strong sense of the script and what he wanted the characters to be and act out. And I remember even as a young child, when I was being asked to act out certain scenes, he would actually act it out for me the exact way he wanted it. Most of the times, when he was on the set, he was very quiet. He was always writing notes, really trying to absorb the script. And so it was obviously a life-changing experience for me after that show. I was recognized all over Maharashtra and Bombay. So I am always eternally grateful and thankful to him for giving me the opportunity to play that role in Gotia. I still get fan mail after all these years, and that shows you the care and attention that went to directing that serial. वास्तू पुरुष तथास्तु तथास्तु म्हणत असतो. थोराला सुद्धा पोच राहत नाही टिंगल करते वेळी. हो चुकलंच आमचं. तुम्हाला वेळेला मुलांचं कौतुकच नाही. किती छान बोलला गोट्या सत्काराच्या वेळेला. हो जरा कौतुक करा, शाबासकी द्या. गोट्या ह्या मालिकेत दत्ताजींनी त्यातली पात्र, त्यातले प्रसंग, कोकणची पार्श्वभूमी ही इतकी परिणामकारकपणाने उभी केली होती की ती मालिका अतिशय लोकप्रिय झाली. त्यानिमित्ताने दत्ताजींचं व्यक्तिमत्व मला आणखीन जवळून न्याहाळता आलं. इतकी कमालीची शिस्त, म्हणजे सेटवर सगळ्यात पहिल्यांदा ते हजर असायचे. विश्रांती घेणं वगैरे त्यांना ठाऊकच नव्हतं. जेवणानंतर अक्षरशः मोजून 5 मिनटं ते फक्त भिंतीला एक पाय टेकून, अशी मान मागे टेकून, डोळे मिटून विश्रांती घ्यायचे. तेवढी 5 मिनटं त्यांना गाढ झोप लागायची. ही एक अद्भुतच गोष्ट होती. पण असं विलक्षण व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आजही मला गोट्याची आई म्हणून अनेक लोक ओळखतात. ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
आमची सर्वांची पण अंथरुणा पांघरुणा तू घाल. काय म्हणून? शंकरनं तसा कायदा केलाय, आमच्या सगळ्यांची कामं तू करायचीस आजपासून. मी मालकाला सांगेन तुम्ही माझा छळ करताय असं. अरे पण मालक गेलं गावाला. नाव सांगतोय. मला पहिल्याच भेटीत कळलं होतं की अत्यंत साधं व्यक्तिमत्व आहे. पांढरं शुभ्र धोतर, खादीचा कुर्ता आणि अत्यंत मृदू आणि मितभाषी दत्ताजी. त्यामुळे खरं तर आम्हाला पहिल्या दिवशी दडपण होतं शूटिंगच्या दिवशी, पण त्यांनी ते अत्यंत सोपं करून टाकलं. कारण तिथे कुठल्याही प्रकारचा तणाव नव्हता सेटवर आणि त्यांना बरोबर ठाऊक होतं की मुलांकडून काम कसं करून घ्यायचं आपण. मला अजूनही आठवतं आहे, जसे इतर दिग्दर्शक ॲक्शन म्हणतात शॉटच्या सुरुवात करायच्या आधी, तसं ते म्हणत नव्हते. म्हणजे रोल साऊंड कॅमेरानंतर ते फक्त चला असं म्हणायचे. त्यामुळे आम्हाला ते समजायला थोडासा वेळ गेला की ॲक्शनच्या ऐवजी दत्ताजी चला म्हणत आहेत. पण अतिशय छान वातावरणात ते पूर्ण झालं. अनेक गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून त्या काळात शिकायला मिळाल्या आणि मी खरोखरच ऋणी आहे दत्ताजींचा की मला त्यांनी ती संधी दिली त्यावेळी. नाटक हा प्रकारही दत्ताजींनी वेगळ्या प्रकारे हाताळला आणि संत रामदासांवरील महानाट्य अत्यंत वेधक शैलीत सादर केलं. तरुण वयात रंगमंचावर सादर केलेल्या स्त्री भूमिका, आचार्य अत्रे, शिरवाडकर यांच्या नाटकात केलेली कामं, या नाट्य संस्कारांचेही दत्ताजींनी यातून पांग फेडले. संस्कार भारतीसाठी काम केलं. दादरा नगर हवेली, गोवा मुक्ती संग्राम यात सक्रिय भागही घेतला. कला संपन्न देशभक्तीचा घेतला वसा मनापासून सांभाळणारे, संघ संस्काराची कायम जाण ठेवणारे दत्ताजी एक आदर्श पती होते, एक आदर्श वडीलही होते. ही घरातली भूमिकाही समरसून करत होते. एकेका छोट्या छोट्या फील्डवर त्यांची एवढी जबरदस्त पकड आहे आणि त्याच्यावर खूप जास्त डिटेलिंगमध्ये काम करून, मग ते म्युझिक असू देत, स्क्रिप्ट असू देत, ॲक्टिंग असू देत, एडिटिंग असू देत, साऊंड इफेक्ट्स असू देत, छोटे छोटे स्क्रीन प्ले असू देत, प्रत्येक फिल्म मेकिंगमधल्या फील्डवर त्यांची इतकी जबरदस्त पकड आहे आणि त्याच्यावर काम करून ते जेव्हा पुढे ओव्हरऑल तो पिक्चर आम्हाला बघायला मिळतो तेव्हा ते सगळं एकमेकात इतकं छान जेल झालेलं असतं आणि तिथे कुठेही असं वेगवेगळं काही मला कळतच नाही की ह्याचं एडिटिंग कसं आहे का, ह्याचं म्युझिक चांगलं आहे का. माझ्यापर्यंत ती पूर्ण स्टोरी पोचते आणि एक शिक्षणाचा भाग हा आजही असतो की ह्यातून मला काय शिकता येईल. आणि इतक्या उंचीला तर पोचण्याची गोष्ट तर लांबच आहे, पण तिथपर्यंत मला बघता येईल का, हे जे इतकं उंच शिखर गेलं आहे आणि वरवर जातच आहे, तिथपर्यंत पोचता येईल का, हा मुळात मनात प्रश्न असतो प्रत्येक वेळी. पण एका अर्थी बरं असतं कारण आपल्याला शिकायचं आहे, अजून इतकं पुढे जायचं आहे म्हटल्यावर ते शिक्षणासाठी पण चांगलं आणि पुढे जाण्यासाठी पण चांगलं. बाबांविषयी सांगायचं झालं तर बाबा जितके बाहेर मोठे आहेत तितकेच घरामध्ये एकदम साधेपणाने राहणं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आम्ही एकत्र फॅमिलीमध्ये होतो तर त्यांची मुलं आणि त्यांच्या भावाची मुलं ह्यांच्यात कधीही त्यांनी फरक केला नाही. कुठल्याही फंक्शनला ते नसायचे, पण कोणीतरी आजारी पडलं तर नक्की ते त्यांचं काम सांभाळून रात्री दवाखान्यात जाणार हे इतकं ठरलेलं असायचं की ते आम्हाला माहितीही होतं की बाबा तिकडे असलेच पाहिजेत म्हणून. आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून बाबा इतके आम्हाला आदर्श आहेत की कसं वागायचं, घरातल्यांशी कसं सांभाळून घ्यायचं, प्रत्येक वेळेला इतकं त्यांनी आम्हाला त्यांच्या सांगितलं नाही पण त्यांच्या वर्तणुकीतून आम्हाला ते समजत गेलं. स्वयंपाक हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. घरी आले की ते फक्त स्वयंपाकघरातच सापडतात आणि त्यांना सतत काहीतरी प्रयोग करत राहायला आवडतं, जे कधी कधी खूप छान असतात आणि कधी कधी कठीण असतं. पण कुकिंग भयंकर आवडतं त्यांना. म्हणजे त्यांना जर सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाकघरात राहून काहीतरी शिजवा, काहीतरी करत राहा म्हटलं तर ते आनंदाने आणि आवडीने करतील. अजूनही आमच्याकडे कोणी आले जेवायला तर त्यातल्या खास करून गोडाचा दुधी हलवा, गाजर हलवा हे बाबांनी बनवलेलं असतं. सो मला असं वाटतं हे फार बाकी कोणाला माहिती नसेल. बाबा
नेहमी बाहेरच असायचे. आम्हाला आठवत नाही, आम्ही ठाण्याला राहायचो त्यावेळेला कित्येक वेळेला असं व्हायचं की बाबा रात्री घरी येऊ नाही शकायचे आणि तिथेच काम करत रात्री उशीर झालेला असायचा, त्याच्यामुळे तिथेच थांबायचे कोणाकडे तरी आणि सकाळी उठून परत कामाला जायचे. आईला त्याच्यामुळे त्यांनी वेळ नाही दिला, पण तरीही आम्हाला एक खूप मोठा आधार होता की ज्यावेळेला ते असतील आमच्याबरोबर त्यावेळेला आमच्यात होऊन राहायचे. त्यांनी घरी कधी काम आणलं नाही, त्यावेळेला ते घरातल्यांसारखेच राहायचे. 50 वर्षांहून अधिक काळ केलेला चित्रपटांचा संसार, मालिका, नाटक, असंख्य कार्यक्रम, पुरस्कार, मान सन्मान, रसिकांचं, कलावंतांचं अलोट प्रेम आणि धामणगाव पासून सुरू होऊन मुंबई पुण्यात येऊन थांबलेला एक कृतार्थ, आशय संपन्न प्रवास. या प्रवासाचा मुसाफिर दिग्दर्शक राज दत्त अर्थात दत्तात्रय अंबादास मायाळू 21 जानेवारी 2022 रोजी वयाची 90 वर्ष पूर्ण करीत आहे. अजूनही चांगलं काम आलं तर ते हाती घेण्याची उमेद आणि जिद्द बाळगून असलेल्या या महान दिग्दर्शकाला उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. मराठी रसिक त्यांच्यावर कायम प्रेम करीत राहतील. त्यांनी दिलेल्या उत्तमोत्तम कलाकृतींबद्दल कायम त्यांच्या ऋणात राहतील. आणि एका अर्थाने आता हे माझं दालन सुरू झालं आहे. करता येईल तोपर्यंत करेन, बोलावतील तेव्हा जाईल आणि आनंद घेईन कामाचा. दृष्ट लागण्या जोगे सारे गाल बोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचते स्वर्गच्या पुढे फिका पडे स्वर्गच्या पुढे फिका पडे